व्हायरस आता महाराष्ट्रात धडकलाय। नागपूरमध्ये या व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत। विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे लहान मुलंच आहेत, त्यामुळे पालकांना आपल्या मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे। यामुळे मात्र राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आलंय। यावरचाच एक विशेष रिपोर्ट पाहूया। HMPVचा महाराष्ट्रातही शिरकाव। राज्यात टास्क फोर्सची स्थापना। एसटी रेल्वे अलर्ट मोडवर। चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPVनं भारताच्या चिंता वाढवल्यात। आतापर्यंत देशभरात 8 रुग्ण आढळलेत। या विषाणूचा महाराष्ट्रातही शिरकाव झालाय। नागपूरमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आलंय। जे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं, यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशांना अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रातही या विषाणूनं हातपाय पसरलेत। या विषाणूची लक्षणं काय आहेत ते पाहूयात। सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ। कोरोना सदृश्य विषाणू महाराष्ट्रात धडकल्यानं तर राज्यातील हॉस्पिटल्स या महासंकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहेत। दुसरीकडे आरोग्य खात्यानं नागरिकांसाठीही नियमावली जारी केली। HMPV पासून वाचण्यासाठी नेमकं काय टाळायला हवं पाहूयात। डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा। कुणाशी हस्तांदोलन करू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका। कोरोना संसर्गामुळे तब्बल 5.5 लाख लोकांचा जीव गेला। त्यानंतर आता चीनमधून आलेल्या HMPV या नव्या विषाणूपासून लहान मुलं आणि वृद्धांना वाचवण्यासाठी प्रत्येकानं नियम पाळायला हवेत, अन्यथा कोरोनाप्रमाणेच आताही HMPVमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।